हनुमान मंदिर मध्ये दर्शन घ्यायला गेलो, पण आमच्यासोबत असं काय झालं ज्याने आम्ही 10 मिनिट पण मंदिरात थांबू शकलो नाही. आणि ते असं एक फळ आहे ज्याची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. तर नमस्कार मंडळी, मी वैभव सारटे पाटील. आज अचानक एका मंदिरात जाण्याचा प्लॅन झाला. जे मंदिर खूप लोकांनी सजेस्ट केलं होतं, पण माझं काही जाणं झालं नाही. पण त्या मंदिराचा एक फोटो बघून माझी तिथे जाण्याची खूप इच्छा झाली. मंदिर नवीन आहे पण खूप सुंदर आहे. खूप लोक मला विचारतात तू माईक कोणता यूज करतो, तर हा ग्रेनॉराचा माईक माझ्याकडे. क्वालिटी एकच नंबर. तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट मध्ये फक्त लिंक टाईप करा, तुम्हाला लिंक पाठवतो. आज माझ्यासोबत आहे विशाल, जो की मुंबई पोलीस मध्ये आहे, पण गावाकडे आला होतो माझा कॅमेरामॅन. 2019 मध्ये आम्ही खूप व्हिडिओ काढले, पण एक पण व्हायरल झाला नाही. आणि आज 6 वर्षानंतर तुमच्या समोर आहे जालनाकर वैभव. मेहनत तर प्रत्येक जण करतं, पण त्या क्षेत्रामध्ये आवड असणे पण तेवढंच गरजेचं आहे. रांजणी पासून मंदिर 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे. आज होता शुक्रवार, त्याच्यामुळे बाजार होता आणि थोडीफार गर्दी होती. स्टेशन पासून 2 किलोमीटर समोर गेले तर रोडवरून तुम्हाला मंदिर दिसेल, त्यामुळे जास्त शोधायचं काम नाही. मंदिर जास्त छोटं पण नाही आणि जास्त मोठं पण नाही, पण मंदिराचं बांधकाम एकच नंबर आहे. हे आहे दक्षिणमुखी हनुमान मंदिर. मंदिराच्या परिसरामध्ये खूपच माकडं होती. आतमध्ये जायला पण भीती वाटत होती, पण कसं तरी हिंमत केली आणि आतमध्ये गेलो, आणि तेव्हा सगळी माकडं पळून गेली. मंदिर आणि मंदिराचा परिसर एकदम सुंदर आणि निसर्गरम्य आहे. मंदिर एवढं सुंदर आहे की इथे आल्यानंतर वापस जाऊ वाटत नाही. मंदिराच्या परिसरामध्ये खूप सारे झाडं होते, पण माझं एका झाडावर लक्ष गेलं, त्याला खूप सारे बोर आले होते, पण ते बोर नव्हतं आणि झाड होतं चंदनाचं. त्याचे फळ बोरासारखे दिसते, पण ते आपण खाऊ शकत नाही. आपण काय करू शकतो, फॉलो करू शकतो. त्याच्यामुळे फॉलो करा आणि हा ब्लॉग कुठून बघता कमेंट करायला विसरू नका.